जिल्ह्यात आषाढी यात्रेत वारकऱ्यांसाठी केलेली सेवा व पूरग्रस्तांसाठी केलेले काम स्मरणात राहील असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले। सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निरोप समारंभ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते सीईओ जंगम व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर तेजस्विनी जंगम यांचा सत्कार करून गणरायाची मूर्ती भेट दिली, तर नूतन सीईओ कुशल जैन यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भुजबळ उपस्थित होते। सीईओ जंगम म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेत खूप काही कामे करता आली। आषाढी यात्रेतील अनुभव, पूरस्थिती असताना पूरग्रस्त गावात केलेली कामे चांगलीच स्मरणात राहतील। अनुकंपा भरती, सेवाकर्मी पुरस्कार हा सर्वांच्या प्रयत्नातून एकजुटीने केलेल्या कामातून मिळालेला पुरस्कार आहे। काम करत असताना पत्नीने दिलेली साथ मोलाची असल्याचे सीईओ जंगम यांनी सांगितले। डॉक्टर तेजस्विनी जंगम यांनी सीईओ जंगम यांच्या कार्यालयात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी चांगली साथ दिली। जिल्हा परिषदेचे नाव राज्यात झाले। सोलापूरचे अनुभव आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।